नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिकी आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती पीओ सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आपला पहिला प्रश्न आहे, एक लहर नाशिक या ठिकाणी डॅश डॅश विद्युत केंद्र आहे. ए अणू, बी वायू, सी जल, डी औष्णिक. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी औष्णिक. पुढचा दुसरा प्रश्न आहे, ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश डॅश साली झाली. ए 1936, बी 1940, सी 1938, डी 1942. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1936. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश डॅश यांना म्हणतात. ए संत ज्ञानेश्वर, बी संत एकनाथ, सी संत तुकाराम, डी संत नामदेव. मित्रांनो, आपल्या जर पोलीस भरती पीओ सिरीजच्या आधीचे व्हिडिओज जर कोणी पाहिले नसतील तर आपल्या लगेच चॅनलला जाऊन भेट द्या आणि तिथून तुम्हाला या सर्व व्हिडिओज पाहता येणार आहेत. पोलीस भरती 2025च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे या व्हिडिओज आहेत. मागच्या काही वर्षांतील पोलीस भरतीला आलेले अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास 25 प्रश्न असतील आणि 10 ते 15 मिनिटच्या प्रत्येक व्हिडिओज आहेत आणि त्याच्यामध्ये सोबत चालू घडामोडीचा सुद्धा थोडासा आपण टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आहेत आणि ते तुम्ही पाहून घ्या. याचं उत्तर आहे ऑप्शन डी संत नामदेव. चौथा प्रश्न आहे, बाबूराव पेंटर यांनी डॅश डॅश चित्रपट काढला. ए सैरंध्री, बी राजा हरिश्चंद्र, सी पुंडलिक, डी बाजीराव मस्तानी. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सैरंध्री. पाचवा प्रश्न आहे, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डॅश डॅशमध्ये सुरू झाली. ए ग्रीस, बी भारत, सी रोम, डी चीन. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्रीस. सहावा प्रश्न आहे, भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते. ए मेजर ध्यानचंद, बी धनराज पिल्ले, सी मिल्खा सिंग, डी सानिया मिर्झा. आणि उत्तर आहे ऑप्शन ए मेजर ध्यानचंद. सातवा प्रश्न आहे, जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे. जिवाजी विद्यापीठ. ए ग्वाल्हेर, बी वाराणसी, सी कोलकाता, डी दिल्ली. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्वाल्हेर. आठवा प्रश्न आहे, मत द्यावायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल. ए नोटा, बी मोटा, सी टोटा, डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन ए नोटा. नवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून डॅश डॅश ओळखला जातो. ए कोल्हापूर, बी सोलापूर, सी पालघर, डी नंदुरबार. आणि उत्तर आहे ऑप्शन डी नंदुरबार. 10वा प्रश्न आहे, चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे. ए आग्रा, बी फिरोजपूर, सी कोटा, डी जबलपूर. आणि उत्तर आहे ऑप्शन सी कोटा. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला. ए अल्बर्ट आइन्स्टाईन, बी जेम्स वेट, सी थॉमस एडिसन, डी न्यूटन. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जेम्स वॅट. 12वा प्रश्न आहे, मृदेचा pH किंवा सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते. ए उदासीन, बी आम्लयुक्त मृदा, सी आम्लारीधर्मी मृदा, डी उच्च मृदा. आणि उत्तर आहे ऑप्शन सी आम्लारीधर्मी मृदा. 13वा प्रश्न आहे, हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडतो. ए स्थायू, बी द्रव, सी वायू, डी यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वायू. 14वा प्रश्न आहे, वारंवारतेचे फ्रिक्वेन्सीचे SI एकक काय आहे. ए न्यूटन, बी वॅट, सी हर्ट्झ, डी जूल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हर्ट्झ. 15वा प्रश्न आहे, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे टायनी पार्टिकल्स तयार होते त्या कणांना काय म्हणतात. ए इलेक्ट्रॉन, बी पॉझिट्रॉन, सी फोटॉन, डी प्रोटॉन.
आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फोटॉन. 16वा प्रश्न आहे, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे काय आहे? ए बाष्पीभवन होते, बी संगणन होते, सी संप्लवन होते, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी संप्लवन होते. 17वा प्रश्न आहे, हायग्रोमीटर काय मोजते? ए सापेक्ष आर्द्रता, बी द्रव्याची सापेक्ष घनता, सी नदीच्या पात्रातील प्रवाह, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए सापेक्ष आर्द्रता. 18वा प्रश्न आहे, सिल्वर रिव्हॉल्युशन रजत क्रांती कुठल्या उत्पादनावर आधारित आहे? ए कापड उत्पादन वृद्धी, बी दुग्धोत्पादन वृद्धी, सी अंडी उत्पादन वृद्धी, डी मांसोत्पादन वृद्धी. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंडी उत्पादन वृद्धी. पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते? ए वाल, बी बांबू, सी अमरवेल, डी गुलमोहर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी अमरवेल. 20वा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे? ए प्राणहिता, बी पर्लकोटा, सी वैनगंगा, डी इंद्रावती. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वैनगंगा. 21वा प्रश्न आहे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? ए नागपूर, बी नाशिक, सी मुंबई, डी पुणे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी पुणे येथे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच काय तर CID, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. 22वा प्रश्न आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? ए मुंबई, बी दिल्ली, सी चेन्नई, डी अहमदाबाद. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. 23वा प्रश्न आहे, भारतीय दंडसंहिता कोणत्या वर्षांपासून अंमलात आली? ए 1862, बी 1872, सी 1876, डी 1896. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए 1862. 24वा प्रश्न आहे, लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात? ए दादोबा तरखडकर, बी भाऊ महाजन, सी ग वा जोशी, डी गोपाळ हरी देशमुख. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोपाळ हरी देशमुख. 25वा शेवटचा प्रश्न आहे, पंचायत हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ए संघसूची, बी राज्यसूची, सी समवर्ती सूची, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी राज्यसूची. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन उद्या परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.